मुंबईमध्ये आजपासून टँकर असोसिएशनचा संप आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। आजपासून असोसिएशननं बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्याकरता मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यार उपसलंय। संपामुळे मुंबईतील गृहप्रकल्प, विकास कामं, रुग्णालयं, हॉटेल्स, मॉल या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित होऊ शकतो। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईमध्ये आजपासून वॉटर टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप उगारलेला आहे। वॉटर टँकर असोसिएशनचा हा संप आहे। खरं तर अनेक जाचक अटी घातल्यामुळे वॉटर टँकर असोसिएशनने हा संप उगारला। त्यामुळे मुंबईकरांवरती पाणीबाणीचं संकट आज येणार असल्याचं पाहायला मिळालं। एकूणच गरमीमध्ये तलावांमध्ये 33% पाणीसाठा आहे। काही ठिकाणी पाणी कपात केली जाते आणि याच दरम्यान मुंबईमध्ये हा पाणी टँकर असोसिएशन कडून जो संप पुकारलेला आहे त्यामुळे मॉल असेल, अनेक विकास कामं असतील, कोस्टल रोड असेल, रेल्वेची कामं असतील, तसेच अनेक सोसायट्यांना या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। तेथे पाण्याचा खडखडाट पाहायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी सकाळपासूनच पाणी नसल्यामुळे अनेक कामं सुद्धा अडकली आहेत। त्यामुळे लवकरात लवकर यावरती तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी सर्व विकासक असतील किंवा एकूणच या ठिकाणी मुंबईकर असतील यांच्याकडून करण्यात येते। मात्र एकूणच सिंगल विंडो निर्माण करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग बीरा यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।